Hello everyone. We have finished with the first lesson, that is Astrologer's Day. These are the activities or the brainstorming section of that first topic. First brainstorming activity given below are some descriptions. Discuss them with your partner and find out one word for each of them. An example is given for you. पहिलं जे आहे ते सॉल्व करून दिलेलं आहे. The scientific study of the universe and the objects in it, including stars, planets, nebulae and galaxies. तर यांचा सगळ्यांचा अभ्यास, हे सगळे स्पेसमधल्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्यांचा अभ्यास काय असतो तर ॲस्ट्रॉनॉमी असते. त्यानंतर दुसरं विचारलं आहे द स्टडी ऑफ द मुवमेंट्स ऑफ द प्लॅनेट्स, सन, मून, स्टार्स, in the belief that these movements can have an influence on people's lives. ग्रह तारे यांची मूवमेंट कशी लोकांच्या आयुष्यावरती परिणाम करते, तर या गोष्टींचा अभ्यास जो आहे त्याला काय म्हणतो आपण, ॲस्ट्रॉलॉजी. त्यानंतर अ प्रेडिक्शन ऑफ व्हॉट विल हॅपन इन द फ्युचर. ठीक आहे, प्रेडिक्शन ऑफ व्हॉट विल हॅपन इन द फ्युचर, ते सांगणं, भविष्य सांगणं बेसिकली, दॅट इज कॉल्ड एज प्रोफेसी. आणि सायंटिफिक डिसिप्लिन दॅट स्टडीज मेंटल स्टेट्स अँड प्रोसेसेस अँड बिहेवियर इन ह्युमन्स अँड अदर ॲनिमल्स. मेंटल स्टेट्स स्टडी करणारा सायन्सचा एक ब्रँच, सायन्सची एक ब्रँच, त्याला काय म्हणतात तर सायकोलॉजी म्हणतात. त्यानंतर दुसरं जे आहे A1मधलं दुसरं ॲक्टिव्हिटीचं, इन द स्टोरी वी आर टोल्ड दॅट द टाउन हॉल पार्क वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज फॉर अन ॲस्ट्रॉलॉजर टू बिल्ड हिज बिझनेस. डिस्कस इट इन अ ग्रुप अँड लिस्ट द एक्सेप्शनल क्वालिटीज ऑफ द प्लेस. त्या ठिकाणाच्या काही क्वालिटीज त्यामध्ये दिलेलं आहे. सॉल्व करून एक अ सर्जिंग क्राऊड, वाढती गर्दी, म्हणजे लोक जे तिथं फिरत असतात. टाउन हॉल पार्क असतो तो, आणि त्यामुळं ऑब्वियसली बाकीचेही विक्रेते, मार्केट एरिया असतो, त्यामुळं सर्जिंग क्राऊड इज वन ऑफ द थिंग्स. व्हॉट आर दी अदर थिंग्स दॅट यू कॅन ॲड टू इट. नो डायरेक्ट म्युन्सिपल लाईट आहे. ऑब्वियसली ते जे वातावरण आहे तिथलं, त्यामध्ये डायरेक्टली म्युन्सिपल लाईट नाही, त्यामुळं क्लिअर नाही तेवढं. बाकीच्या दुकानांमधून लाईट जी येणारी आहे त्यामुळंच आहे. जे लाईटचं क्रिसक्रॉस तयार होतं आणि ते त्याच्या ॲस्ट्रॉलॉजरला कसं बिझनेस बिल्ड करायला मदत करतं, त्या बाबतीत आपण लेसनच्या वेळेसही डिस्कस केलं होतं की कसं ते वातावरण त्याच्यासाठी सुटेबल होतं. त्यानंतर व्हरायटी ऑफ ट्रेड्स, आजूबाजूला असलेले वेगवेगळे विक्रेते. त्यानंतर डेन ऑफ दी सेलर्स, जो नॉईज क्रिएट करतायत आजूबाजूचे सेलर्स, तर ते सुद्धा एक वातावरण. आणि त्यानंतर तो ग्राउंडनट विकणारा, त्याच्यापासून तयार होणारा धूर वगैरे, आणि क्रिस क्रॉस ऑफ डिफरंट लाईट्स वगैरे, अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण तिथं लिहू शकतो. त्यानंतर नेक्स्ट जे आहे, विल गो टू द नेक्स्ट पेज. मला कुणाचाही रिस्पॉन्स वगैरे येत नाही आहे क्लासरूमवरती. काही सेटिंगमध्ये चुकलं आहे का तुम्ही काही बोलत नाही आहेत. तुम्हाला जे ग्रामरच्या वगैरे ॲक्टिव्हिटीज दिल्या होत्या तर त्या पण एक्सपेक्टेड आहे की तुम्ही काहीतरी सॉल्व करावं. तुमच्यासोबत व्हॉट्सअपचा नंबर पण शेअर केला आहे, त्यावरतीही तुम्ही टाकू शकता. जर तुम्ही काही सॉल्व केलं असेल तर तुमचं नाव, नंबर टाकून की तुम्ही हे सॉल्व केलं असं. ओके. त्यानंतर आहे, द ॲस्ट्रॉलॉजर नेवर ओपनड हिज माउथ टिल दी ऑदर हॅड स्पोकन फॉर ॲटलीस्ट 10 minutes. डिस्कस द रिझन बिहाइंड हिज ॲक्ट. तर ॲस्ट्रॉलॉजर जो आहे, ही नेवर ओपनड हिज माउथ बिफोर पीपल वुड टेल वॉट देअर प्रॉब्लेम्स आर फॉर ॲटलीस्ट 10 minutes. एक 10-1 मिनिट लोक त्यांची प्रॉब्लेम जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत ॲस्ट्रॉलॉजर स्वतःचं तोंड उघडत नव्हतं. सो इथं पहिलं पुन्हा सॉल्व करून दिलेलं आहे. ही इज गुड ॲट रीडिंग पीपल. अपार्ट फ्रॉम दॅट वॉट वी कॅन राईट देअर. आणखीन काय ॲडिशन आपण करू शकतो त्याच्यामध्ये,
तर the information given by the customers, that also helped him. So he would listen to the people, the information the people would give, from that he would form his opinion, or he would understand their problems, and that's why he used to listen to people first. It also help the clients or the customers to become comfortable. एखादा माणूस जेव्हा समोरच्याचा ऐकतो तेव्हा ऑब्वियसली सांगणारा माणूस जो आहे तो जरासा कम्फर्टेबल होतो की ऐकून घेणारं कोणीतरी भेटलं आहे. त्यानंतर सिच्युएशनला ॲनलाइज करायला सुद्धा मदत होते ॲस्ट्रॉलॉजरला, जेव्हा समोरचा त्याचा कस्टमर जे आहे तो त्याचे प्रॉब्लेम्स सांगायला सुरू करतो तेव्हा. त्यामुळे ही इज गुड ॲट रीडिंग द पीपल. इन्फॉर्मेशन गिवन बाय द क्लायंट्स गेव हिम material or information. That information acted as a material for him to form an opinion. त्यानंतर helped clients to become comfortable, and also he could analyze the situation. अशा पद्धतीच्या काही गोष्टी आपण तिथं लिहू शकतो. त्यानंतर ॲक्टिव्हिटी 2 मध्ये tactics used by the astrologer to earn his wages. wages म्हणजे जे काही कमाई त्याची जी आहे, तर ते पैसे कमवण्यासाठी तो कुठल्या टॅक्टिक्स वापरायचा असं विचारलं गेलं. तर त्यामध्ये पहिलं पुन्हा सॉल्व करून दिलेलं आहे, ॲनालिसिस ऑफ ह्युमन ट्रबल. एक तर त्याला ॲनालिसिस असणं गरजेचं आहे लोकांच्या, जे लोकांना जनरल काही ज्या अडचणी असतात लोकांच्या, तर त्याच्याबद्दल माहिती असणं. त्यानंतर प्लीजिंग क्लायंट्स बाय जनरल स्टेटमेंट्स. काही जनरल स्टेटमेंट्स करणं आणि क्लायंट्सला जरासं कम्फर्टेबल करणं, त्यांची स्तुती करणं. बेसिकली तुम्ही चांगले आहात पण तुमची बाकीचे वाईट आहेत असं म्हटलं की त्या माणसाला बरं वाटणं वगैरे. तर अशा टाईपच्या काही मेकिंग जनरल स्टेटमेंट्स फॉर प्लीजिंग द क्लायंट्स असं म्हणता येईल. युजिंग डिफरंट इक्विपमेंट्स. त्यानंतर त्याचं जे पूर्ण सेटअप जो आहे, व्हॉट आर द इक्विपमेंट्स दॅट ही इज युजिंग. ते कपाळावर लावलेलं कुंकू असेल किंवा ती राख असेल जी काही, त्यानंतर त्या चेहऱ्यावरच्या मोठ्या मिशा, ते टर्बन सॅफ्रन कलरचा हा जो अपिअरन्स आहे. सो किंवा मग ते वस्तू काही समोर ठेवलेल्या, पंचांग असेल, काही त्या पाल्मिरा रायटिंग्स असतील, काही चार्ट्स असतील, मिस्टेक वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी, हा सेटअप जो आहे, युजिंग डिफरंट इक्विपमेंट्स असंही म्हणता येईल, ती एक टॅक्टिकचाच भाग आहे. त्यानंतर युजिंग प्रेझन्स ऑफ माइंड अँड स्किलफुल टॉकिंग. आणि लोकांशी बोलताना समोरचा काय बोलतोय ते अंडरस्टँड करणं, त्या सिच्युएशनवरती व्यवस्थित बोलणं, समोरच्याला त्याचा रागही येणार नाही, अशा पद्धतीनं बोलून तो क्लायंट्सला सोल्युशन्स वगैरे द्यायचा आणि लोकांना ते ह्या टॅक्टिक्स ज्या होत्या त्या वापरायचा तो त्याचे वेजेस कमावण्यासाठी. त्यानंतर an astrologer's appearance helps to create an impression on his clients. Complete the following. जसं एक टेबल दिला आहे, द टर्बन ऑन हिज हेड. अपिअरन्समध्ये काय काय येतात गोष्टी, तर टर्बन ऑन हिज हेड, जे सॅफ्रन कलरचं टर्बन त्यांनी बांधलेलं आहे. तर ऑब्वियसली दॅट हेल्प्स द ॲस्ट्रॉलॉजर टू मेक अन इम्प्रेशन इन फ्रंट ऑफ द क्लायंट्स, सो दॅट ही शुड लुक लाईक अन ॲस्ट्रॉलॉजर. त्यानंतर स्पार्कलिंग आईज विथ ग्लीम, त्याचे डोळे जे आहेत, ठीक आहे. ते टेक्स्टमध्ये पण आलेलं आहे त्या बाबतीत की कॉन्स्टंटली सर्चिंग फॉर द कस्टमर्स, ही यूज टू सर्च फॉर द कस्टमर्स अँड मे बी दॅट गेव हिम दॅट स्पार्कलिंग लुक इन हिज आईज, दॅट ग्लीम इन हिज आईज. सो दॅट इज ऑल्सो वन ऑफ द थिंग्स. त्यानंतर त्याच्या मिशा आणि कपाळावरती लावलेलं ते सेक्रेड ॲश आणि वर्मिलियॉन वगैरे, अशा काही गोष्टी आहेत ज्या त्याच्या अपिअरन्सला मदत करतात टू look like an astrologer or make the clients comfortable or feel that he is an astrologer. त्यानंतर पुढचा जो सेक्शन आहे, read the following sentences and choose the correct one
MCQs आहेत बेसिकली दॅट यू कॅन इझिली सॉल्व. द ॲस्ट्रॉलॉजर सेज दॅट इफ नायक डज नॉट लीव हिज विलेज अगेन ही वुड. ऑप्शन्स दिलेले आहेत त्यामधलं. ॲस्ट्रॉलॉजरनी काय सांगितलं नायकला, गुरु नायकला, इफ ही डज नॉट लीव हिज विलेज अगेन ही वुड लिव्ह फॉर 100 years. म्हणजेच काय, आणि इफ ही वुड लिव्ह द हाऊस ही वुड ऑबियसली फेस डेंजर. त्यामुळं सेकंड ऑप्शन करेक्ट राहील की जर त्यांनी पुन्हा गाव सोडलं, तू इथून निघून जा असं तो ॲस्ट्रॉलॉजर त्याला म्हणतो, आणि तुझ्या गावातच राहा, तिथून तू निघू नकोस. आणि पुन्हा जर तू निघालस त्याच्या शोधात वगैरे काही, तर मे बी तुझ्या आयुष्यात काहीतरी डेंजर येईल असं तो म्हणतो त्याला. त्यामुळं सेकंड ऑप्शन. नेक्स्ट वन आहे, अकॉर्डिंग टू द नॅरेटर ॲस्ट्रॉलॉजर सक्सेस इन हिज प्रोफेशन इज प्रायमरीली ड्यू टू. According to the narrator, the astrologer's success in his profession is primarily due to. त्याच्या सक्सेसमध्ये, ॲस्ट्रॉलॉजरच्या सक्सेसमध्ये, प्रोफेशनल सक्सेसमध्ये, ठीक आहे, सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट कुठली होती तर हिज अंडरस्टँडिंग ऑफ पीपल. लोकांना समजून घेणं, ठीक आहे, दॅट वॉज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. त्यामुळं फोर्थ ऑप्शन बरोबर राहील. द स्टोरी सजेस्ट दॅट द ॲस्ट्रॉलॉजर्स कमेंट्स अँड ऑब्झर्वेशन्स प्लीज पीपल. बाय स्टोरी जी आहे ती आपल्याला काय सजेस्ट करते की ॲस्ट्रॉलॉजरचे कमेंट्स आणि ऑब्झर्वेशन्स ते प्लीज करतात लोकांना. प्लीज करणं म्हणजे काय, लोकांना खुश करतात, दे मेक देम हॅपी. सो त्याच्यासाठी करेक्ट ऑप्शन कुठलं सांगता येईल, प्रॉमिसिंग देम सक्सेस अँड गुड फॉर्च्यून, का प्रूविंग ॲज टाईम पासेस to have been true, flattering them, and or supporting their own views, help them learn to solve their own problems. Obviously third option जास्त करेक्ट राहील, कारण की तो लोकांना फ्लॅटर करतो, तो त्यांची स्तुती वगैरे करून सुद्धा त्यांना बरं वाटेल असं बोलून. फ्लॅटरिंग देम अँड सपोर्टिंग देअर ओन व्ह्यूज. त्यांना जसं वाटत असतं, सुरुवातीचे 10 मिनिटचे क्लायंट्स त्याला बोलत असतात, त्याच्यातून तो व्यवस्थित त्याचा एक स्वभाव जाणून घेत असतो आणि त्या पद्धतीनं त्याला असं सजेशन त्याला देत असतो. त्यामुळं ऑब्वियसली थर्ड ऑप्शन जे आहे ते जास्त करेक्ट राहील. त्यानंतरचा आहे सेंटेन्स पुढच्या पेजवरती, पेज नंबर 9 वरती. आय विल चेंज द पेज. ओके. गुरु नायक कन्सल्ट्स द ॲस्ट्रॉलॉजर बिकॉज ही वॉन्ट्स टू. गुरु नायक काय येऊन कन्सल्ट करतो ॲस्ट्रॉलॉजरला, बेसिकली अंडरस्टँड द पास्ट वगैरे असं त्याची काही आयडिया नव्हती. फाइंड आउट हू द ॲस्ट्रॉलॉजर इज ते सुद्धा त्याच्या मनात नसतं. मेक सम मनी थ्रू द बेट नाही, कारण की तोच गुरुनायक तिथून समोरून सरळ निघून जात असतो. जेव्हा ॲस्ट्रॉलॉजर त्याला काय करतो, ही कॉल्स हिम टुवर्ड्स हिम, राईट. सो ऑब्वियसली टू गेट द आन्सर टू अ स्पेसिफिक क्वेश्चन, आणि त्याचा तो क्वेश्चन काय असतो तर will he be able to find out what he is searching for. That means he is searching for the person who has tried to kill him. So that's why fourth option would be correct. त्यानंतर Guru Nayak is looking for the man who tried to kill him. कशासाठी तो शोधतोय, ऑब्वियसली टू टेक रिवेंज, तो रिवेंज घेण्यासाठी शोधतोय. त्यानंतर the astrologer's remark makes Guru Nayak feel all of the following except. Astrologer's remark makes Guru Nayak feel. गुरु नायकला वाटायला भाग पडतं खूप साऱ्या गोष्टी, ज्या काही गुरु नायक डिस्कस करतो ॲस्ट्रॉलॉजरसोबत, त्यावरून ही फील सो मेनी थिंग्स एक्सेप्ट. फक्त कुठली गोष्ट तो फील नाही करत असं विचारलं गेलं तर त्याला सस्पिशन येत नाही, त्याला डाऊट येत नाही त्याच्यावर. ही डझंट बिकम सस्पिशियस अबाउट द ॲस्ट्रॉलॉजर ॲट एनी पॉईंट ऑफ टाईम. जितका वेळ त्यांचं डिस्कशन चालतं त्यामध्ये त्याला गुरुनायकला कुठंही वाटत नाही की हा ॲस्ट्रॉलॉजरच जो आहे तो माणूस आहे ज्यांनी त्याला मारण्याचा प्रयत्न केला होता गावामध्ये असताना.
बाकी मग ऑब्वियसली त्याच्या ॲस्ट्रॉलॉजरसोबत जे डिस्कशन होतं त्यावरून तो इम्प्रेस होतो, कारण की तो व्यवस्थित उत्तरं देत असतो, बरोबर उत्तरं देत असतो. डिसअपॉइंट होतो कारण की त्याला रिवेंज घेता नाही आला ज्यानी त्याला मारलं होतं, त्यामुळं तो थोडासा डिसअपॉइंटही होतो. आणि रिलीफ पण होतो जेव्हा त्याला कळतं की जेव्हा ॲस्ट्रॉलॉजर त्याला सांगतो की दॅट पर्सन इज डेड अँड ही डाईड हॉरिबल डेथ, ही वॉज क्रश्ड अंडर अ ट्रक असं तो म्हणतो. त्यामुळं त्याला त्या गोष्टीमुळं रिलीफ पण वाटतं. फक्त त्याला सस्पिशियस जे आहे, सस्पिशन जे आहे ते अजिबात वाटत नाही. त्यानंतर नेक्स्ट वन आहे रिॲक्शन ऑफ द ॲस्ट्रॉलॉजर्स वाईफ टू हिज न्यूज सजेस्ट दॅट द रिॲक्शन्स ऑफ द ॲस्ट्रॉलॉजर्स वाईफ टू हिज न्यूज सजेस्ट दॅट. पहिलं ऑप्शन जे आहे ते बरोबर राहील. वॉज अनअवेअर ऑफ हिज पास्ट. ऑब्वियसली वेन ॲस्ट्रॉलॉजर जेव्हा घरी पोचतो तेव्हा ही टेल्स हिज वाईफ दॅट अ बर्डन हॅज बीन रिमूव्ड फ्रॉम हिज हेड अँड वन्स वेन ही वॉज इन हिज विलेज ही ट्राईड टू किल हिम. So wife asks him, "Oh, you really tried to kill a person." So that shows that he did not have an idea. She did not have an idea of the astrologer's past. Okay. Next one is read the following sentences and find out true and false sentences. Correct the false sentences. तर पहिलं वाक्य जे आहे, the astrologer gave correct prediction to the client about his past, that he was stabbed, thrown into a well and left for dead. हो, गुरुनायकला हे जे आहे सगळं डिस्क्रिप्शन ऑब्वियसली तो ॲस्ट्रॉलॉजर देतो की असं असं घडलं होतं तुझ्यासोबत म्हणून. त्यानंतर वेन द ॲस्ट्रॉलॉजर केम टू नो दॅट द मॅन हुम ही किल्ड इज अलाइव्ह ही फेल्ट दॅट ही वॉज रिलीव्ड ऑफ हिज गिल्ट. So, when astrologer came to know that the man whom he killed is alive, he felt that he was relieved of his guilt. First of all, when he saw him, he got tensed. So, this sentence we can say that it is wrong. Rather, he made a deal with him, asked him for the money if he answers everything rightly. First of all, he gets scared a bit. He becomes nervous that the person he has tried to kill has come in search of him. त्याला शोधत तो माणूस आलाय म्हणून जरासं टेन्शन तर नक्कीच येतं त्याला. त्यानंतर तो त्याच्यासोबत डील वगैरे करतो की जे काही सांगेन मी तर त्याच्या बदल्यात मला पैसे वगैरे दे म्हणून. सो ही वॉज अ रिलीव्ड ऑफ हिज गिल्ट ऑब्वियसली, बट लेटर ऑन, त्यामुळे सुरुवातीला नाही म्हणता येईल. ओके. त्यानंतर द ॲस्ट्रॉलॉजर ट्राईड to back out of his deal and talked about the client's past. He tried to back out of the deal and talked about the client's past. Obviously, in the beginning, he tried to back out of the deal, but later on, he got into it and talked about client's past आणि बोलायला सुरुवात केली. The astrologer rescued himself from Guru Nayak's revenge. हो, ॲस्ट्रॉलॉजरने स्वतःला रेस्क्यू करून घेतलं, त्यामुळे ते ट्रू आहे. पूर्ण स्टोरी तयार करून की ज्यांनी तुला मारलं वगैरे तो मेला असं सांगून त्यांनी स्वतःला त्या रिव्हेंजमधून सोडवून घेतलं. The moral of the story is that we must be responsible about what we have done and should not run away from our mistake. So, the moral of the story is rather जास्त प्रॉमिनंटली असं वाटतं की सुपरस्टिशन्सवरती आपण बिलीव्ह करायला नाही पाहिजे. ऑब्वियसली ॲस्ट्रॉलॉजर वगैरे जे आहे, ॲस्ट्रॉलॉजरच्या स्टोरीतून आपल्याला काय कळतं की ॲस्ट्रॉलॉजर जे आहेत ते काय खरंच तुमचं भविष्य वगैरे सांगत नसतात, तर ते तुमची एका अर्थाने फसवणूकच करतात म्हणता येईल. दे प्लीज यू बाय टॉकिंग something that you may like and they earn money. So one should not believe in it. So one should not be superstitious, would be more of a suitable moral. That's what I think. Okay.
We'll discuss next questions in the next class.